आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। कल्याण ग्रामीण भाग में नेवाली नाका के पास गोरपे गांव में धार्मिक कार्यक्रम में मंगलवार को शिवसेना ठाकरे गुट के सांसद संजय राउत आए हुए थे। इस कार्यक्रम दौरान कल्याण पूर्व के भाजपा विधायक गणपत गायकवाड़ की पत्नी सुलभा गायकवाड़ उस रैली में संजय राउत, वैशाली दरेकर के साथ दिखाई दी। इसके चलते राजनीति गलियारों में तरह तरह की चर्चा का विषय बना हुआ है। इस मामले में आखिरकार सुलभा गायकवाड़ ने सफाई देने के लिए पत्रकार परिषद आयोजन कर उन्होंने कहा कि मैं मंदिर के एक धार्मिक कार्यक्रम में गई थी और वो राजनीतिक कार्यक्रम नहीं था। अगर कोई उम्मीदवार कहता है कि मेरा उनको समर्थन है तो यह गलत है। मैंने किसी को समर्थन नहीं दिया है। हम मोदी परिवार के हैं और जो कोई भाजपा को समर्थन करेगा हम उसका समर्थन करेंगे। मी प्रचाराला वगैरे नव्हतो। एक मला तिथे आमंत्रण होता की गावदेव मंदिराचा आणि मूर्तीची प्रतिष्ठापना आहे, त्या निमित्ताने मी तिथे गेले होते। पण तिथे हे असं हे प्रकार होतं ते काही मला माहित नव्हतं। ताई, दुसऱ्यांदा सलग तुम्ही त्यांना भेटलेले आहात, पहिले पण शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आजही त्यांच्या रथामध्ये तुम्ही होतात अशा चर्चा सुरू आहेत। मी शुभेच्छा दिलेल्या नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या दिल्या आणि आता पण नाही दिलेल्या आहेत। ताई, कुठल्या भाजप किंवा महाविकास आघाडी, कुठल्या महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही पक्षांकडून काही दबाव आहे का तुम्हाला? नाही, कुठल्याही पक्षाकडून मला दबाव नाहीये। ताई, आता पुढची भूमिका काय आहे तुमची? म्हणजे ज्या पद्धतीने तुमचा समर्थक जे आहेत ते वेगळी भूमिका मांडतात आणि तुम्ही दुसऱ्या उमेदवाराकडे दिसतात आणि त्याच्यावरती चर्चा सुरू, आपली काय भूमिका? नाही, आम्ही मोदी सोबतच आहोत आणि मोदी सोबतच राहणार आणि त्यांना पंतप्रधान मध्ये हे करणार, पंतप्रधान बघणार आम्ही पुन्हा त्यांना। ताई, काय सांगाल की श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिली तर तुम्ही त्यांना म्हणजे मतदारांसाठी तुम्ही बाहेर प्रचारासाठी पडाल का? तुमचं मत मोदींना? आमचं मत मोदींनाच आहे आणि भारतीय जनता पार्टी जे हे करतील त्यांना आम्ही समर्थन देऊ।